नमस्कार. बालभारती रिवाइंडमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या बालपणीच्या आठवणींचं एक असं पान उलटणार आहोत जे आठवताच चेहऱ्यावर एक निरागस हसू आल्याशिवाय राहत नाही. बघा बरं, आठवतंय का हे चित्र? तो पिंजऱ्यातला हिरवागार पोपट आणि त्याच्याशी किती प्रेमाने बोलणारा तो छोटा भाऊ. आहाहा, ही कविता म्हणजे अनेकांच्या बालपणीच्या आठवणींमध्ये आजही अगदी जिवंत आहे. चला तर मग पुन्हा एकदा ऐकूया. पोपट. पोपटा पोपटा बोलतोस गोड पण झालास रोड, खाना जरा पेरूची फोड. भाऊ भाऊ बोलतोस गोड देतोस फोड, दार उघड आणि मला सोड. भाऊ भाऊ रानात जाईन फळे खाईन, डाळीवर बसून झोके घेईन. पण एक मिनिट, जरा विचार करूया. तो पोपट खरंच फक्त खाण्यासाठी बोलतोय का? कवितेत तो लहान मुलगा बघा किती प्रेमाने बोलतोय पोपटाशी. त्याला अगदी मनापासून वाटतंय की पोपट इतका गोड बोलतो, पण खाण्यापिण्याअभावी अगदी बारीक म्हणजे रोड झाला आहे. म्हणूनच तो त्याला पेरूची फोड देऊ करतोय. त्याचा हेतू किती साधा, सरळ आणि प्रेमळ आहे. पण खरी गंमत तर इथेच आहे. पोपटाच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच चाललंय. तो फक्त खाण्यासाठी नाही तर स्वातंत्र्यासाठी बोलतोय. तो त्या मुलाला जणू सांगतोय, भाऊ, अरे तू खरंच खूप गोड बोलतोस, मला खायलाही देतोस, पण माझ्यासाठी खरा आनंद कशात आहे माहितीये? तो आहे या पिंजऱ्याचं दार उघडण्यात. मला या बंदिस्त जागेतून बाहेर पडून रानात जायचंय, उंच झाडांवर बसायचे, तिथली ताजी फळं खायची आहेत आणि फांद्यांवर बसून मनसोक्त झोके घ्यायचे आहेत. ही छोटीशी कविता आपल्याला एका लहानशा पक्ष्याच्या मनातील स्वातंत्र्याची ओढ किती तीव्र असते हे अगदी सोप्या शब्दात सांगून जाते. आणि जाता जाता एक खूप मोठा, खूप सुंदर विचार देऊन जाते की खरं प्रेम म्हणजे फक्त खाऊ घालणं किंवा आपल्या जवळ ठेवणं नाही, तर ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला त्याचं आयुष्य मुक्तपणे, मोकळेपणाने जगू देणं. या कवितेसोबत फक्त तिचा अर्थ नाही तर आपल्या शाळेतले ते सोनेरी दिवसही जोडलेले आहेत. चला त्या आठवणींमध्ये पुन्हा एकदा रमून जाऊया. आठवतंय का आपल्याला? आपली जिल्हा परिषद शाळा आणि आपले गुरुजी. जेव्हा गुरुजी वर्गात ही कविता शिकवायचे तेव्हा संपूर्ण वर्ग कसा एका सुरात मोठ्याने म्हणायचा, पोपटा पोपटा बोलतोस गोड. वर्गातला तो एक वेगळाच गलका असायचा. कोणीतरी हळूच पोपटाचा आवाज काढण्याचा प्रयत्न करायचं, तर कोणी भाऊ भाऊ म्हणताना हसायचं. त्या काळात ना मोबाईल होते ना कोणत्या रंगीत स्क्रीन, पण पुस्तकातली ही साधीसुधी चित्र आणि गुरुजींचा तो शिकवण्याचा आवाज मनात कायमचा घर करून बसला आहे. आणि हो, ते बालभारतीचं पुस्तक, त्या पानांना एक वेगळाच सुगंध होता नाही का? तो सुगंध होता शाळेचा, आपल्या बालपणाचा आणि त्या निरागस सुंदर आठवणींचा. तर मित्रांनो, सांगा पाहू, तुमच्या घरी कधी पोपट होता का? आणि ही कविता तुम्हाला जशीच्या तशी आठवते का? या कवितेसोबत तुमच्याही काही खास आठवणी जोडलेल्या आहेत का? तुमच्या शाळेच्या, तुमच्या गुरुजींच्या आणि बालभारतीच्या अशाच काही अविस्मरणीय आठवणी असतील तर त्या खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या आठवणी वाचायला आम्हाला खूप आवडेल. चला तर मग पुन्हा भेटूया बालभारती रिवाइंडच्या पुढच्या भागात आणखी एका जुन्या तितक्याच गोड कवितेसह. तोपर्यंत आपल्या आठवणीत जपत रहा. धन्यवाद.